तर आज आपण फर्स्ट इंट्रोडक्शन लेक्चर बघतोय. पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन, ज्याला आपण PSIR शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध असं विषयाचं नाव आहे. नाव राज्यघटना आणि आंतरराष्ट्रीय संबंध नाही, नाव राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध आहे. राज्यघटनेचा अभ्यास केल्यानंतर राज्यशास्त्राचा अभ्यास होतो, हा पहिला गैरसमज आहे. तर राज्यशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर राज्यघटनेचाही अभ्यास होतो, हे करेक्ट स्टेटमेंट आहे. पण राज्यघटना म्हणजेच राज्यशास्त्र असं नाही. कारण राज्यशास्त्रामध्ये अनेक सिद्धांत, अनेक संकल्पना, परकीय राजकीय विचारवंत, भारतीय राजकीय विचारवंत, भारतीय परकीय राजकीय सिद्धांत, राजकीय सिद्धांताचा पाठ, भारतीय राज्यघटना, पंचायत राज, आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय संघटना, हा सगळा अभ्यासक्रम एकत्रित म्हणजे राज्यशास्त्राचा विषय आहे. आणि MPSC व UPSC दोन्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या सिलेबस प्रमाणे आपल्या सिलेबसला दिलेला विषय आहे ते राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध. म्हणून या विषयामध्ये येणारा घटक आणि सिलेबसचा पॅटर्न कसा आहे, एक एक स्टेप बाय स्टेप याबद्दलचे इम्पॉर्टन्स मी सांगतोय. तुमच्याकडे दिलेल्या सिलेबसच्या कॉपीमध्ये पहिलं एक 5-7 मिनिटात जे पॅटर्न दिलंय त्याच्याबद्दल मी थोडक्यात इंट्रोडक्शन सांगतोय. मी असं समजतो की तुम्हाला ह्या सगळ्याबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे. आता जे आयोगाने दिलेला पॅटर्न आहे त्याप्रमाणे महत्वाचे 2-3 गोष्टी इथं पाहायला हरकत नाही. UPSC आणि MPSC दोन्हीचा सिलेबस सारखा आहे. 2025 ची तयारी करा की 2026 ची तयारी करा, दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू. आत्ता जो आपला सिलेबस आहे तो पूर्व परीक्षेचा सिलेबस मध्ये आपल्याला 2 पेपर दिसतात, GS1 आणि GS2 असा आहे. आयोगानं CSAT असं त्याला संबोधलेलं आहे इनडायरेक्टली. याच्यामध्ये आपल्याला एकूण 7 विषय आहेत: हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, एन्व्हायरमेंट आणि करंट. हे मी का सांगतोय हे थोड्या तुम्हाला समजेल. CSAT मध्ये पण पुन्हा 7 विषय आहेत. CSAT मध्ये पण 7 विषय आहेत. याच्यामध्ये रिजनिंग आहे, क्वांटिटी ॲप्टिट्यूड आहे, पॅसेज आहेत इंग्लिश मधले, मराठी मधले, डिसिजन मेकिंग आहे. असं मिळून इथेही 7 घटक टाकलेले आहेत. त्याला कम्युनिकेशन स्किल, इंटरपर्सनल स्किल असं बोललं जातंय. असे 7 टाईप आहेत. आणि हा जो पेपर आहे CSAT, हा जस्ट पात्रता पेपर आहे, क्वालिफाईड पेपर आहे. आणि UPSC मध्ये दरवर्षी जवळपास 4 ते 5 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी प्रिलिम्स पास होत नाहीत. या पेपरमध्ये किमान आपल्याला पाहिजे असतात 66 मार्क. 200 पैकी हा पेपर आपला आहे 200 गुणांचा. हाही पेपर आहे 200 गुणांचा. ह्या 200 गुणापैकी इकडे हा फक्त 66 पाहिजे. 80 प्रश्न आहेत, इकडे 100 प्रश्न आहेत. 200 गुण आहेत, इकडे 80 प्रश्न आहेत, 200 गुण आहेत. आणि आपल्याला 66 गुण पाहिजे, प्रश्न नाही आहे. आणि एवढी पात्रता सुद्धा गाठू शकले नाहीत, एवढं UPSC मध्ये चॅलेंजेस निर्माण होताना दिसतात. यामुळे याची काळजी घेणं गरजेचं आहे. पूर्व परीक्षेमध्ये GS मध्ये 7 विषय आहेत. हे प्रिलिमसाठी अत्यावश्यक आहे. आता MPSC चा कट ऑफ बघितला तर आता आपण GS1 मध्ये, GS1 यामध्ये आपल्याला 58.50 समथिंग पर्यंत आपण पोहोचलोय. राऊंड फिगर आपण त्याला 60 पकडू. 2025 ची पूर्व परीक्षा पास व्हायचं 60 प्लस घ्यावे लागतील. 2026 चा विचार केला तर अवरेज तो 62-65 कडे जायला हरकत नाही, इथपर्यंत पोहोचू शकतो. हे प्री साठी क्वेश्चन्स आहेत. म्हणजे आपल्याला मार्क पाहिजे किती? 120 गुण पाहिजे.
हे पूर्व परीक्षा 120 मार्क घेतलो तर आपण प्रिलिम्स पास होऊ शकतो. हे प्रिलिम्स, इथे मी आज काही प्रिलिम्स सांगण्यासाठी आलो नाहीये किंवा सांगत नाही, पण तुम्हाला आता थोडंसं त्याच्याबद्दलचे इन जनरल काही पॅटर्न प्रमाणे गोष्टी समजल्या पाहिजे म्हणून सांगतोय. त्यानंतर आपली मुख्य परीक्षा आहे. ह्याचा पण तुम्हाला 2 मिनिटात इम्पॉर्टन्स कळेल का सांगतोय. मुख्य परीक्षा, मुख्य परीक्षेमध्ये ना नंबर 1 पेपर आहे इंग्लिश कंपल्सरी. हे 300 गुणांसाठी आहे. दुसरा तुम्हाला एक इंडियन लँग्वेज निवडायची असते UPSC ला, आणि मराठीला पण एक लँग्वेज निवडायची असते. जनरली महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी UPSC ला पण MPSC ला पण मराठीच घेतात. हे दोन्ही पेपर जे आहेत हे पात्रता आहेत. हे मार्क मेरिटसाठी विचारात घेतले जात नाहीत. इन जनरल पात्रता पेपर म्हणून बघितले जातात, आणि यामध्ये तुम्हाला 75 गुण पाहिजे. एका पेपरला 75 मार्क पाहिजे. 75 पडले तरच खाल्ले पेपर तपासतात, अन्यथा तपासले जात नाहीत. 75 कुणालाही सहज पडतील असाच हा पेपर असतो. आणि जर आपण वर्षभर जीएसचा प्रॉपर अभ्यास केलाय, जीएसचा अभ्यास, तरी पण 75 पडून जातात. कारण तिकडे तेवढा आपण वाचतो लिहितो की ते 75 मिळतात. त्यामुळे 99% 99 पॉईंट कुणीच त्याचा अभ्यास करत नाही. उद्या पेपर म्हणजे आज एक दिवस अगोदर मागच्या 5-6 वर्षाचे पेपर बघितले की हा पेपरचा तयारीचा पार्ट कंप्लीट होतो. त्यामुळे याचा इंग्लिशचा मराठीचा कधी क्लास करावा लागत नाही. क्लास करू नये, कारण हा क्वालिफाईड पेपर आहे. जीएसच्या तयारीमध्येच हा इंग्लिश मराठीचा पेपर होऊन जातो. कारण 10वी-12वी जे आपण तयारी करतो त्या लेवलचा हा पेपर असतो. त्यामुळे याच्याबद्दल असंच विशेष मेहनत करावी लागत नाही. त्यानंतर आहे हे 4 जीएसचे पेपर आहेत. GS1, GS2, GS3 आणि GS4 हे 4 पेपर्स आहेत. ह्या 4ही पेपरमध्ये इथं जनरल सांगतोय, हिस्ट्री, जॉग्राफी आहे, ह्याच्यामध्ये कल्चर आहे, सोसायटी आहे, एन्व्हायरमेंट आहे, बरंच. पण जनरल तुम्हाला फक्त ठोकताळ्यामध्ये माहिती समजा म्हणून ओव्हरलुक सांगतोय. हिस्ट्री, जॉग्राफी आहे. GS2 मध्ये इथं पॉलिटी आहे आणि प्लस गव्हर्नन्स प्लस IR इंटरनॅशनल रिलेशन आहे. GS3 मध्ये इथं इकॉनॉमिक्स आहे, इथं या ठिकाणी एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे, इथं सिक्युरिटीचा पार्ट आहे आणि सायन्स टेक्नॉलॉजी पण आहे. चौथा इथिक्स आहे, नैतिकता. हे सगळे पेपर आहेत ना 250 250 250 मार्कांचे आहेत. त्यानंतर आता आहे एक एसेचा पेपर. हा आहे 250 मार्काचा. ह्याच्यात 2 एसे लिहायचे असतात. प्रत्येक एसे असतो 125 125 125 125 मार्काचे असे 2 एसे लिहायचे असतात. एकूण 250 मार्क आहेत. आणि इथं आहे आपला ऑप्शनल PSIR. हा PSIR याच्यामध्ये पण 250 मार्क 250 मार्काचे 2 पेपर आहेत. हे मिळून 500 मार्काचा आहे. हे तुम्हाला मी दिलेली जी कॉपी आहे तेच इथे दाखवू शकला असतो, पण मी लिहिले काय त्याचं कारण सांगतो. आता 2025 ची किंवा 2026 ची तयारी करणाऱ्या कोणत्या विद्यार्थ्याला जर सर्वात निर्णायक पोस्ट मिळवण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू निर्णायक असेल, ज्याच्याशिवाय पोस्ट मिळवणं किंवा मेरिट मध्ये येणं इम्पॉसिबल आहे, ते म्हणजे हे लास्ट 2 आहेत. कारण तुमची मेन्स किती मार्काची आहे, जे मेरिट साठी येणार आहे हे तर क्वालिफाईड आहेत, ह्याचे मार्क मेरिटला नाही आहेत. मग मेरिटला किती येणार आहेत, हे 1000 मार्क आणि हे 250 आणि हे 500, 1750 मार्क. आणि 1750 पैकी हे 2च पेपर आहेत किती, 750 मार्कांचे. आणि 750 मार्क प्रत्येकाला डिफरंट आहेत हे लक्षात ठेवा. वरचे 1000 आहेत ना सगळ्याला कॉमन आहेत. इथं प्रत्येकाला कंपल्सरी क्वेश्चन आहेत, क्वेश्चनला ऑप्शन नाही आणि विषय पण ऑप्शनला टाकण्याचा ऑप्शन नाही. म्हणजे GS 1 2 3 4 या चौघालाही समान पेपर येणार आहे, क्वेश्चन पण समान आहेत. बरं हा म्हणेल आणि मी नंबर 1 क्वेश्चनचा ऑप्शन नंबर 1 किंवा 2 सोडतो, ऑप्शनच नाही.
20 क्वेश्चन आहेत, 20 प्रश्न सोडवायचे, ऑप्शनच नाहीये. एकतर येतंय इकडे येतंय किंवा येत नाही, असं याची स्थिती आहे. पण एसे मध्ये काय, तुम्हाला एसे ला ऑप्शन्स आहेत. पार्ट 1 मध्ये 5 एसे विचारतात, 4 एसे, त्या 4 पैकी एक घ्यायचंय. आणि पार्ट 2 मध्ये पण खाली 4 विचारतात, त्या 4 पैकी एक घ्यायचंय. म्हणजे एकच एसे सॉल्व्ह करायचं पार्ट 1 पार्ट 2 मध्ये. मग आता एसे यांनी एक वेगळा लिहिला, त्यांनी एक वेगळा लिहिला, याने एक वेगळा लिहिला, मग प्रत्येक जण एसे वेगळा लिहिणार आहे. म्हणजे याचा अर्थ प्रत्येकाला मार्क वेगळे पडणार आहेत. मग जो स्पेशल लिहिल त्याला स्पेशल मार्क मिळतील. मग स्पेशालिटीचे ऑप्शन कुठे आहेत, मार्क वाढवायचे ऑप्शन्स कुठे आहेत, युनिक दाखवायचं ऑप्शन कुठे आहे, समथिंग डिफरंट करण्याचा पर्याय कुठे आहे, एसे एक, जे कुणापेक्षाही जास्त पुढे जायचा ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शनल आहे. ऑप्शनल यांचा मॅथ आहे, यांचा हिस्ट्री आहे, त्यांचा जॉग्राफी आहे, त्याचा पॉलिटी आहे. माझा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्स दोन्ही आहेत. मी जसा विचार करेल तसा आहे. म्हणजे मी प्रत्येकापेक्षा वेगळा युनिक असू शकतो. कारण मी जे निवडलाय, माझा समजा फिजिक्स आहे, तर माझं त्याच्यात मास्टरी असणार आहे, म्हणजे मी युनिक असणार आहे. किंवा मी त्याच्यात स्पेशल काहीतरी करू शकतो. पण तुमचा जो कोणत्या पॉलिटिकल सायन्स सहित कोणता ऑप्शनल राहू द्या, त्याच्यात तुम्ही स्पेशल असलेच पाहिजे. त्याशिवाय इथं मार्क स्पेशल मिळणार नाहीत. कारण अजून काही नाही, 500 मार्काचं वेटेज आहे. आणि 500 मार्क म्हणजे इथल्या 2 GS चा अभ्यास करताना जेवढी नाकीनऊ येतात, त्याच्या तुलनेत ऑप्शनलला मार्क इझिली मिळवता येतात. कारण कुठलाही विषय घ्या, त्याच्यात 2-3 विषय आहेत. आणि इकडला विषय आपण घेतो म्हणजे थोडंसं त्याच्यात इंटरेस्ट आहे, थोडंसं त्याच्यात आपल्याला काहीतरी जमतंय, किंवा नोट्स कोणाकडे तरी चांगले आहेत, कोणतरी गाईड चांगलं करतंय, कोणतरी चांगलं शिकवतंय, कुठेतरी आपला बॅकग्राऊंड आहे, काही पण असतो, एक दोन रिझन काहीतरी असतात ज्या बेसिसवर आपण हे निवडतो. म्हणून सांगायचा उद्देश काय, इथून येणाऱ्या सप्टेंबरची पूर्व परीक्षेची अभ्यास करतानाही तुम्ही किमान 2-2.5 तास ऑप्शनलचा अभ्यास करणं जरुरी आहे. कारण प्रिलिम्स नंतर तुम्ही काय काय करणार आहे यातलं, कारण पुढे पण 5-5.5 महिने मिळणार आहे. त्या 5-5.5 महिन्यामध्ये महिन्याला जरी एक विषय संपवायचा म्हणला तरी इमॅजिन करून चला 250 मार्काचा एक GS तयार आहे, आणि त्यासोबत एसएची तयारी करायची आहे. बरं, तयारीच कुठं करायचं आहे, लिहायचं पण आहे, प्रॅक्टिस पण करायची आहे. मग यातलं काहीतरी झालं पाहिजे अजून. आणि या ठिकाणी करण्याचे ऍडव्हान्टेज काय आहेत आपले ऑप्शनल पॉलिटिकल सायन्सचे, तर आत्तापासून आपण 2025 ची प्रीची अभ्यास करतोय, तर तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास करा. तुम्ही प्रिलिम्सचा फॉर्म भरलाय, पूर्व परीक्षेची तयारी करा, पूर्व परीक्षेचा अभ्यास करा, जे चाललंय ते पूर्व परीक्षेचं करा. पण त्याशिवाय 2 तास पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलचं करा. आणि हे तयारी करताना पॉलिटिकल सायन्स हे स्पेशल स्टडी चालू असणार आहे. आणि यामुळे काय होईल, सप्टेंबर पर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त ऑप्शनल संपेल. सप्टेंबर नंतर पुढे राहिलेलं ऑप्शनल कराल. पण फक्त तुम्ही ऑप्शनल करत नाही, तर यासोबत 500 मार्काच्या ऑप्शनल प्लस इथला जो 250 मार्काचा GS आहे, पॉलिटी GS2, हा पेपर सुद्धा आपण कंप्लीट करत असतो. कारण पॉलिटिकल सायन्स अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा GS2 सुद्धा कंप्लीट होत असतो. मी ऑप्शनलच्या तयारीमध्ये या विषयालाही तयार करून घेत असतो. ऑप्शनलच्या बॅचमध्ये त्याला या विषयाबद्दल स्पेशल तयारी करावी लागत नाही, त्याला या विषयाचा सेपरेट क्लास करावा लागत नाही. ऑप्शनल प्लस 250 मार्क तयारी होतात. मग हे 500 आणि 250 750. आणि दर संडेला एसएचं लेक्चर असतं, 2 तास याचे, फक्त आठवड्याला एक बार. 1000 झाले की मग 1750 पैकी 1000 मार्काची तयारी प्रिलिम्सचा रिझल्ट लागेपर्यंत होत असेल, तर 750 मार्काची तयारी प्रिलिम्स नंतर करायला काही प्रॉब्लेम नाही. हे पॉलिटिकल सायन्स सोबतचं विशेष ऍडव्हान्टेज आहे. आणि याप्रमाणे त्याची तयारी आहे, जे आता इथून पुढे आपण सुरुवात करणार आहोत. तुम्हाला मी सांगितलं एकूणच प्रिलिम्स प्लस मेन्सचा एकूण पॅटर्न काय आहे आणि यामध्ये पॉलिटिकल सायन्सचा इम्पॉर्टन्स काय आहे. आता आपण शिकणार आहोत पॉलिटिकल सायन्स बद्दल. बाकी सगळं GS बद्दल जी स्ट्रॅटेजी आहे ते मी उद्याच्या लेक्चरमध्ये सांगेल. उद्या GS इंट्रोडक्शन लेक्चर आहे, त्यामध्ये आपण त्याच्याबद्दल बोलूयात. आज ऑप्शनल बद्दलचा फोकस आहे, जो कम्प्लीट ऑप्शनलच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काही गोष्टी बोलतोय. तर आत्ता पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं काही गोष्टी जाणून घ्या. राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध.
PSIR. या सब्जेक्ट मध्ये आता आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे एकूण गुण आपले 500 आहेत. 500 मार्कांचा पेपर आहे. तर हा पहिला मी विषय सांगतोय, हा पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल कोणी घ्यावा किंवा का घ्यावा याच्याबद्दलचे काही रिझन्स. थोडंसं प्रपोर्शन या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण बघू शकतो. पॉलिटिकल सायन्स आपण ऑप्शनल का घ्यावा, ह्याचं पहिलं रिझन पहा. ते म्हणजे एक, GS 2 मध्ये 250 मार्काचा फायदा होतो, ज्याचा स्पेशल स्टडी करायला वेळ लागत नाही किंवा GS 2 चा अभ्यास करायला वेगळा वेळ काढायची गरज नाही किंवा क्लास करावा लागणार नाही किंवा पूर्व परीक्षेनंतर याबद्दल विशेष वेळ काढायची गरज नाही पडणार किंवा प्रीच्या रिझल्ट नंतर रिव्हिजनला वेळ लागणार नाही. रिडिंग, रिव्हिजन, प्रॅक्टिस या पॉइंट ऑफ व्ह्यूचा फायदा होतो. त्यासोबत दुसरा पार्ट आहे जो इथिक्सचा पेपर आहे. इथिक्स मध्ये जवळपास 70 ते 75 मार्काचं वेटेज आहे पॉलिटिकल सायन्स. अरिस्टॉटल, प्लेटो, मॅकाउली हे सगळे जे थिंकर्स आहेत ना, हे थिंकर सगळे इकडे ऑप्शनलला आहेत. त्यामुळे 70-75 मार्काचा ऑप्शनलचा फायदा इथिक्सच्या पेपरमध्येही प्राप्त होतो. त्यानंतर एसे आहे. एसे 2 येतात, त्यातला एक एसे पॉलिटिकल सायन्स रिलेटेड असतो 125 मार्काचा. आता हे गुणांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं संख्यात्मक प्रगती बघितली तर आपल्याला ही प्रगती पाहायला मिळते. आता किती प्रगती झाली आहे? 250, 300, 350, 350, 450. आणि ऑप्शनलचे किती मार्क आहेत? 500. किती झाले? 950. हे कुठल्याही प्रकारे मी ओढून ताणून सांगत नाहीये की एवढं त्याचं डायरेक्ट इम्पॉर्टन्स आहे. प्रत्यक्ष तुम्हाला दिसतंय, हे फॅक्ट आहे. आणि म्हणून ऑल इंडियामध्ये जवळपास 35-40% पेक्षा अधिक लोक हा ऑप्शनल घेताना दिसतात. जास्तीत जास्त इंडियामध्ये ऑप्शनल लोकांचं GS तुम्ही गुगलला सर्च केलं तर सापडतं 30 ते 35% पेक्षा अधिक लोकांचं पॉलिटिकल सायन्स आहे. आणि रिझल्ट फायनल जे आहे त्यामध्येही सर्वाधिक लोकांचा ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स आहे. ऑल इंडिया टॉपरमध्ये पण आता बघतो पहिल्या टॉप 10 मध्ये 2-4 विद्यार्थी PSIR असलेले दिसतात. ह्याचं कारण काय? हा वेळ वाचतो. ही तयारी इकडे करताना दिसते. म्हणजे आपण विषय कुठला पण घ्या, पॉलिटिकल सायन्स शिवाय कुठलाही विषय घ्या, तुम्हाला 500 मार्काची तयारी करावीच लागणार आहे. मग मी जर फिजिक्स घेतलो तर मग पॉलिटिकल सायन्स शिवाय फिजिक्स 500 मार्काची तयारी केली तर मला एवढी तयारी स्पेशल करावी लागेल. आणि सिलेबस बघितला 1750 मार्काचा, तर माझ्याकडे वेळ परीक्षेला आत्ता पहिल्यांदा मिळतो 5-6 महिन्याचा. एवढा वेळ दरवर्षी मिळत नाही. आता जेव्हा पुढे परीक्षा होईल तेव्हा एवढा वेळ मिळणं डिफिकल्ट आहे. मग आता मला विन विन सिच्युएशन प्रमाणे विचार करणं गरजेचं आहे. म्हणून मी तुलनेनं या बेसिसवर पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करतो. हे का घ्यावं? ह्याचे 3 कारण. चौथा कारण, चालू घडामोडीवर आधारित आहे. हे करंट बेसिसवर आहे. मॅक्झिमम करंट रिलेटेड याचा पार्ट पाहायला मिळतो. कारण याच्यामध्ये तुम्ही जरी पॉलिटिकल सायन्स नाही घेतलं तर तुम्हाला GS 1, 2, 3 किंवा प्रिलिम्स मध्ये करंट करावा लागतो. आणि करंट मध्ये इंटरनॅशनल रिलेशनचा पार्ट येतो, पॉलिटीचा पार्ट येतो. हे तुम्ही करणारच आहात आणि तेच करंट इथे पॉलिटिकल सायन्सला लागतं. मग नसलं तरी करंट करावं लागेल. आणि जर पॉलिटिकल सायन्स असेल आणि तिथं करंट केलं असेल तर मग सेपरेट करायची गरज नाही पडत. म्हणून करंट ओरिएंटेड म्हणा किंवा पॉलिटिक करंट म्हणा किंवा इंटरनॅशनल करंट म्हणा, हा पार्ट स्पेशल स्टडीची गरज नाही पडणार पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल असेल तर या बेसिसवर. दुसरी गोष्ट, विषयाला विशेष मांडणी करता येते. म्हणजे काय? तुम्ही सब्जेक्ट युनिक लिहू शकता. युनिक कसं लिहू शकता? त्याचं एक्झाम्पल ऐका. आता करंट मध्ये एक विषय चालू आहे, ज्युडिशरी वर्सेस एक्झिक्युटिव्ह.
सध्या तमिळनाडू प्रकरण चालू आहे आणि तमिळनाडू प्रकरणामध्ये राज्यघटनेतले, आता तुम्हाला मी समजणार नाही पण जस्ट ओव्हरलुक करून सांगतोय, एवढ्या लेवलचा विचार करावा लागेल तेव्हा खरी तयारी होत असते. आणि हे युपीएससीला लागतं. आणि मी शिकवताना एमपीएससी युपीएससी दोन्ही लेवलचं घेतोय, त्यामुळे आता हे उदाहरण सांगतोय. आता करंटमध्ये चर्चा आहे राज्यघटनेतल्या आर्टिकल 153, आर्टिकल 164, 163 हे 3 आर्टिकल, त्याच्यासोबत आर्टिकल 168, 170. रिपीट करतोय, आर्टिकल 153, 154 हे 2 आर्टिकल, त्यासोबत आर्टिकल 168, 170, त्यानंतर आर्टिकल 163, 164 हे 3 आर्टिकल आहेत. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, विधानसभा आणि राज्यपाल हे तिन्ही आर्टिकल रिलेटेडचे 6 पॉइंट सांगितले. हे तमिळनाडूचा विषय सध्या करंट मधला आहे आणि याच्यावरून सुप्रीम कोर्टमध्ये प्रकरण गेलंय आणि सुप्रीम कोर्टने याबाबत जे निकाल दिलाय त्याच्या रिलेटेड सुप्रीम कोर्टमध्ये आर्टिकल 142 रिलेटेड सध्या चर्चा झालेली आहे. आणि याच्यावर आता भारत सरकारने काय ऍक्शन घ्यायचा प्रयत्न केलाय आणि भारत सरकारने सुप्रीम कोर्टला प्रश्न विचारले 14 मुद्दे, याचे आम्हाला उत्तर द्या. आणि हे विचारलंय आर्टिकल 143 अंतर्गत, त्यासोबत आर्टिकल 74 आणि 75 चे इम्पॉर्टन्स आहे. प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांचा आर्टिकल आहे आर्टिकल नंबर 52, प्राईम मिनिस्टर आणि मिनिस्टर्स आर्टिकल आहे 74, 75 आणि सुप्रीम कोर्टचा आर्टिकल इथं ऍक्टिव्ह आहे 142 आणि प्रेसिडेंटचा पॉवर आहे 143. एवढ्या आर्टिकलला एकत्र करून उत्तर लिहिता येतं जेव्हा प्रश्न असा विचारेल काय, ज्युडिशरी न्यायालय विरुद्ध कार्यकारी मंडळ यांच्यातला संघर्ष सध्याच्या परिस्थितीला अनुसरून उदाहरणासह परीक्षण करा, टीकात्मक मूल्यमापन करा असं विचारलं जाईल, तेव्हा हे सगळे आर्टिकल येणं गरजेचं आहे. मग आता इमॅजिन करून चला या प्रश्नाचं उत्तर कुणाचं तरी सारखं होईल का बघा. कुणाचं सारखं येणार नाही, कारण हा सुरू करेल सुप्रीम कोर्ट पासून, हे सुरू करतील राज्यपालापासून, हे सुरू करतील राष्ट्रपतीपासून, हा सुरू करेल न्यायालयापासून आणि सगळ्यांचं करेक्ट आहे. पण कोण एक्झाम त्या पेपरला प्रश्नाला समोर ठेवून क्वेश्चन ओरिएंटेड लिहिल, टू द फोकस क्वेश्चन लिहिल, मोजक्या शब्दात लिहिल, विथ एक्झाम्पल लिहिल, त्याचा आन्सर बेस्ट होणार आहे. म्हणून युनिक लिहिण्याचा ऑप्शन आहे. पण ते जर तुम्हाला विचारलं असेल बंगालची फाळणी का झाली, कशामुळे झाली आणि त्याचे कारण परिणाम सांगा, उदाहरणाचं स्पष्टीकरण, सगळ्यांना रट्टा मारलाय, उत्तर तीच, कंटेंट तोच, मग मार्क स्पेशल एक्स्ट्रा येण्याचा पर्याय राहणार नाही, कारण काही गोष्टी कॉमन आहेत, त्याप्रमाणे त्या गोष्टी पुढे ओव्हरलुक होतील. पण मग काही लोकांना काय वाटेल, बरं आहे ना मग ते पुस्तकात फिक्स असते तेच पाठ करून जाता येतं, पण त्याचे फायदे पण मिळणार नाहीत, वेळ वाचेल पण त्याचा जीएस मधला फायदा नाही, कारण तुम्हाला करावं लागेल, ह्या गोष्टीचा फरक पडतो. जसं की आता सध्या वाद चालू आहे इंडिया अमेरिका, इंडिया पाकिस्तान. मग ह्या वादाबद्दल प्रश्न मग कसा असेल, भारत आणि शेजारी देशासंबंधाचा सध्याचा शेजारी देशासोबत जो संघर्ष आहे त्या संघर्षाला सीमा विवाद आणि आर्थिक दृष्टिकोनातून स्पष्ट करा. मग सीमा विवाद कोणाकोणासोबत आहे, बांगलादेश, पाकिस्तान. आर्थिक वाद श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान या देशासोबत चालू आहे. मग या रिलेटेड प्रश्नाचं उत्तर लिहिता येतं. आणि हे सगळं आपल्याला तुम्ही पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल नाही ठेवलंय तरी जीएस मध्ये करावं लागतो, कारण मी जे बोलतोय ते सगळं GS2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशन आहे आणि सगळं इंटरनॅशनल रिलेशन तिकडे अभ्यास करावाच लागतो. मग तुम्ही भले फिजिक्स घ्या, केमिस्ट्री घ्या, तिकडे पण करावं लागेल. म्हणून मॅक्झिमम विद्यार्थी पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल या बेसिसवर घेताना दिसतात आहे. त्यानंतर वर्तमानपत्र, मासिके आधारावर अभ्यास करता येतो जास्तीत जास्त. तुम्ही पुस्तकात काही वाचलं नाही तरी सुद्धा मासिक वाचला असेल तर अख्खा एक पेपर पूर्ण अभ्यास करता येतो. पेपर 2 जो आपला आहे पूर्ण करंट ओरिएंटेड आहे. तुम्ही न्यूजपेपर जरी वाचत बसले असतील तरी बरंच काही लिहू शकता, एवढं त्याच्यामध्ये येतं. म्हणून एक करंट ओरिएंटेड त्याचा फायदा मिळतो. आता हे झाले ऍडव्हान्टेज का घ्यावं याची. आता कुणाला घेणं अवघड जातं, कुणाला घ्यायची भीती वाटते आणि कुणाला असं वाटतं की हे सोपा विषय नाही, तर त्यांचे कंप्लेन आहेत. समस्या म्हणा किंवा मर्यादा. कुणाला तरी ऑप्शनल घ्यायची भीती वाटते, पॉलिटिकल सायन्स हा ऑप्शनल विषय घ्यावा कसा आणि का
त्याच्याबद्दलचं टेन्शन वाटतंय. ते काय टेन्शन आहे बघा. पहिलं, अभ्यासक्रम अमर्याद आहे असं बरेच जणांची कंप्लेंट असते की सिलेबस कोणत्या विषयापेक्षा जास्त आहे. तर त्याचं उत्तर मी देतो. पहिलं ते म्हणजे कोणत्या विषयापेक्षा जास्त असं काहीच नाही. सगळ्या विषयाला सिलेबसमध्ये पॉईंट 30 ते 40 पॉईंट आहेत. आपल्या विषयाचे 40 पॉईंट आहेत, 40 चॅप्टर आहेत. सगळ्या विषयाचे 30 ते 35 चॅप्टर आहेत. आणि कुण्या विषयाला 30 आहे चॅप्टर म्हणून सिलेबस कमी आहे असं नाही. चॅप्टर कमी आहेत पण त्या सिलेबसचा कंटेंट अँड डीपनेस हार्ड लेवलवरती आहे. जसं की पबॅड, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, कॉम्पिटेटिव्ह टॉपिक खूप कमी आहेत पण त्या टॉपिक मधला जो डीपनेस आहे, त्याच्या थेरी थिंकर जसे आहेत, त्या अभ्यास करताना खूप जास्त हेवी जातं. म्हणून अभ्यासाच्या संख्यात्मकतेवर जायचं नाही. म्हणून सिलेबस बघायला जरी जात दिसला तरी त्या जास्त देण्याकडे आपण वळण्याची गरज नाही. पहिला पार्ट. दुसरा पार्ट, चालू घडामोडीवर आहे. लोकांना चालू घडामोडी रिलेटेड नको आहे. त्यांना असं वाटतं की आता काय चाललंय जगात, इंडिया रशिया, युक्रेन रशिया, इस्रायल पॅलेस्टाईन, कुणाचं कुठं काय चाललंय हे सगळं बघावं लागेल आणि तेवढं मला अपडेट राहणं होत नाही असं त्यांना वाटतंय. पण हे ती एक समस्या म्हणून ते पॉलिटिकल सायन्सकडे विचार नाही करत. पण त्याचं उत्तर काय? उत्तर असं आहे, ठीक आहे, हरकत नाही, पॉलिटिकल सायन्ससाठी वाचावं लागतं, बरोबर आहे. पण मग ज्याच्यासाठी करंट वाचावं लागतं ते तर GS2 मध्ये करावंच लागेल. म्हणजे ऑप्शनल साठी जरी तुम्ही वाचला नाहीत तर GS2 मध्ये तुम्हाला इंडिया रशिया, इंडिया जपान, इंडिया अमेरिका सगळं वाचावं लागतो. मग ऑप्शनल घेतला नाही तरी तुम्हाला करंट करावं लागेल. तिथं तर ऑप्शन नाहीये काही. म्हणून हे करंट आधारावर आहे ही कंप्लेंट पण चुकीची ठरते. कारण GS2 मध्ये हे सगळं करावंच लागतं. आणि GS2 मध्ये जे सिलेबस दिलाय ते अख्ख्या पेपर 2 आपला जो ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स आहे सगळा इलॉबरेट केलेला आहे. शॉर्ट लाईन मध्ये 3 लाईन मध्ये सगळं सिलेबस टाकले, ते तुम्हाला मी थोड्या मध्ये तो सिलेबस दाखवतो. त्यानंतर विषय स्वरूप सातत्याने बदलते असं काही लोकांना वाटतंय. म्हणजे स्वरूप बदलते म्हणजे काय? करंट ओरिएंटेड प्रश्न येतात, चालू रिलेटेड प्रश्न असतात, कंटेम्पररी असतात. लोकांना असं वाटतं की ते पुस्तकातलं पाठ करावं, इतिहास भूगोलामध्ये जे फिक्स असतं तसं वाचावं. पण अशा प्रकारचा घटक याच्यामध्येही येत नाही. कारण हा पाठ करंट ओरिएंटेड आहे, हेच तर त्याचा ऍडव्हान्टेज आहे, हेच तर त्याचं इम्पॉर्टन्स आहे. कारण GS2 मध्येही तेच आपण करतो आणि त्याचे फायदे इकडेही आपल्याला घेता येतात. म्हणून त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं या विषयाकडे बघणं मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यानंतर लोकांचा विषय असतो इथं सिद्धांत आहेत. आणि विशेष म्हणजे काय, लोकांचं म्हणणं आहे विचारवंत खूप आहेत. मग मला ते सिद्धांत विचारवंत करणं डिफिकल्ट जातं, म्हणून मी काय करू? तर इतिहास सोडलं ना, इतिहास सोडलं तर असा एकही विषय नाही ज्याच्यामध्ये विचारवंत येत नाहीत. ऑल सब्जेक्टला विचारवंत आहेत. आणि विचारवंताची यादी सगळ्या विषयामध्ये तेवढीच आहे. तुलनेनं अजून मी असं म्हणेन की ऑप्शनल मध्ये कमी आहेत. कारण ऑप्शनल मध्ये आपल्या पॉलिटिकल सायन्सला एक्झॅक्ट फक्त 15 विचारवंत करायचे. त्या 15 मध्ये 5 इंडियनच आहेत, 10 वेस्टर्न आहेत. बरं, आणि 15 केले म्हणजे अख्ख्या पेपरचा अभ्यास केल्यासारखा होतो. चॅप्टर 2च आहेत पण अख्ख्या विषयाचा अभ्यास केल्यासारखा होतो. एवढं इझियर आहे. आणि सिद्धांत आहेत, सिद्धांत सगळ्याच विषयामध्ये आहेत. सिद्धांत कोणते? न्यायविषयक, समानतेचा, स्वातंत्र्याचा, अधिकाराचा, हक्काचा, कायद्याचा सिद्धांत येतो. जो सिद्धांत आपण या विचारवंतामध्येच त्याचा पाठ कव्हर करतो. त्यामुळे हे एक मर्यादा नसून ही एक संधी आहे. या पॉइंट ऑफ व्ह्यून आपण त्याच्याकडे बघणं किंवा त्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करणं हा इथला मोस्ट एक्सपेक्टेड पार्ट आहे. आणि याप्रमाणे आपल्या तयारीबद्दल आपली प्रायोरिटी ठेवून आपल्या प्रिपरेशनचा पार्ट कव्हर करणं हे एक्सपेक्टेड आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना सांगायचा उद्देश आहे की हे ऑप्शनल पॉलिटिकल सायन्सचा रोल GS आणि 2025च्या प्री मेन्स, 26च्या प्री मेन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यून इम्पॉर्टंट कसा आहे. आता हे झालं का घ्यावा आणि का घेऊ नये याच्याबद्दलच्या मर्यादेसह. आता पॅटर्न काय आहे या विषयाबद्दलचा हे इथं 2 मिनिटात समजून घ्या. देन मग मी तुम्हाला सिलेबस सांगतो आयोगाचा कसा आहे. आता हे सगळ्यात विषयाबद्दल आहे.
हा पेपर 1 आहे. हा पेपर 2 आहे. पेपर 1 किती मार्काचा आहे? 250 मार्काचा. आणि पेपर 2 आहे 250 मार्कांचा. याच्यामध्ये पार्ट ए आहे. हे मी का सांगतोय 2 मिनिटात तुम्हाला कळेल. ह्याचं खूप महत्व आहे. कोणत्याही विषयापेक्षा पॉलिटिकल सायन्स अभ्यास का करावा आणि त्याचे फायदे काय आहेत हे तुम्हाला यामधून समजणार आहे. आणि इथून पुढे तयारी करताना तुमचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचतील याप्रमाणे याच्याबद्दलची ही स्ट्रॅटेजी आहे. लक्षात ठेवा. पार्ट 1 ए हा 125 मार्काचा आहे. पार्ट 2 हा 125 मार्काचा आहे. हा 125, हा 125. आता बघा, हे झाले आपले 500 मार्काच्या ऑप्शनलचे 4 पार्ट्स. जनरली जवळपास सगळ्या विषयाला असाच थोडाफार पॅटर्न आहे. काही जसं की पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये वगैरे पार्ट 1 ए बी असं काही केलेलं नाहीये, सरळ त्याने टॉपिक टाकलंय. पण पेपर सुद्धा आपला असाच असतो. युपीएससीचा आता जो पेपर ऑलरेडी होतो तो पेपरही असाच असतो, पार्ट ए आणि पार्ट बी याप्रमाणे. आता हा जो आहे ना विषय, तुम्हाला थोडक्यात या विषयाची ओळख सांगतो. हा जो विषय आहे राजकीय सिद्धांताचा आहे. राजकीय विचारवंताचा आहे. राजकीय संकल्पनांचा आहे. जर तुम्ही पॉलिटिकल सायन्स अभ्यास केलाय किंवा अभ्यास करायला घेता ऑप्शनल, तर तुमच्यासाठी एवढाच एक विषय आहे जो ऑड, वेगळा आणि पहिल्यांदा वाचतोय आयुष्यात असं वाटणारा. अदरवाईज तुम्ही पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल घेतले नाही तरी पण हे वाचावं लागणार आहे, हे वाचावं लागणार आहे, हे वाचावं लागणार आहे. मग तुम्ही पॉलिटिकल सायन्स नसला विषय तरी सुद्धा या विषयाची तयारी करणार आहात, हे या विषयाचं विशेष आहे. कसं आहे बघा, हा आहे राज्यघटना. भारतीय, त्याला आपण राज्य व्यवस्था म्हणतो, गव्हर्नन्स आहे. आणि हे आपण कुठे बघतो? आपल्या GS2 मध्ये. तुमचा पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल नसला तरी GS2 मध्ये हे सगळा अभ्यासक्रम तुम्हाला करायचा आहे. तसंच हा आहे तुलनात्मक राजकारण. आणि इथं आहे आंतरराष्ट्रीय संबंध. आणि इथं आहे भारत आणि जग. आंतरराष्ट्रीय संघटना. आणि हे सगळं सिलेबस आहे ना, हा 125, हा 125, हे सगळं GS2 मध्येच येणार आहे. तिकडे पण करावं लागतो, फक्त तिकडे जरा लिमिटेड आहे, इथे जास्त करावा लागतो. पण लिमिटेड असलं तरी करावाच लागतो. आणि हा 125 राज्यघटनेचा सिलेबसही तिकडे GS2 मध्ये करावा लागतो. मग तुमचा विषय ऑप्शनल कुठलाही असो, तुम्ही अभ्यास करणार आहात हे तिन्ही पार्ट GS मध्ये. म्हणून लोक पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल घेतात, कारण GS2 च्या अभ्यासामध्ये याचा फायदा होतो किंवा GS2 मध्ये करावंच लागतं, तर मग इकडे पण तेच करायला काही हरकत नाही. म्हणून जास्तीत जास्त लोक पॉलिटिकल सायन्सचा विचार करतात. आणि वेगळं काय करायचं आहे? एवढाच पार्ट करायचा आहे. किती मार्काचा आहे? 125. आता अजून एक गोष्ट, हे तुम्हाला समजली 500 मार्काचं प्रपोर्शन आणि सब्जेक्ट कोणते आहेत. आता याच्यामध्ये टॉपिक कोणते येतात हे थोडा मध्ये मी सांगतोय, तिथं आपण चर्चा करू. पण तुम्हाला मी पॅटर्न सांगितला. आता एक मजेशीर पॅटर्न आहे, तो मात्र तुम्हाला समजला पाहिजे. हे समजला की मग तुम्ही या विषयाबद्दल काय विचार करावा या पॉइंट ऑफ व्ह्यूने प्रत्येक घटक खास लक्षात ठेवाल. आयोगाचा जो पेपर असतो ना, त्या पेपरमध्ये पेपर 1 ला, हा जो पेपर 1 आहे
त्याच्यामध्ये एकूण इकडे पार्ट 1 मध्ये प्रश्न क्रमांक 1, 2, 3 आणि 4 असा असतो. 5, 6, 7 आणि 8 असतो. एकूण पेपरला 8 प्रश्न आहेत. आता बघा, हे जे 8 आहेत ना, ह्या 8 पैकी तुम्हाला प्रत्येकाला प्रश्न सोडवावा लागतो, कंपल्सरी आहे. सेम पॅटर्न आयोगानं एमपीएससी ला ठेवलेला आहे. तुम्हाला कंपल्सरी प्रश्न आहे, सोडवणं बंधनकारक आहे. बंधनकारक 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 आहे. पहिला पाचवा सोडवायला पाहिजे. सोडवायला पाहिजे म्हणजे काय, तुम्हाला ऑप्शन नाहीये. आणि या ऑप्शन, या क्वेश्चन मध्ये किती प्रश्न असतात, यामध्ये 10 मार्काचे 5 असतात. 10 मार्काचे 5 प्रश्न असतात. 10 मार्काचे 5, 10 मार्काचे 5, 10 मार्काचे 5, 10 मार्काचे 5. हे कंपल्सरी आहे. पेपर किती मार्काचा आहे, 250. गेले किती, 50 आणि इकडे 50, म्हणजे 100 मार्काचा पेपर इथं इम्प्लिमेंट होतो. आता मी गृहीत धरतोय की तुम्हाला राजकीय सिद्धांत आवडत नाहीत, थिअरीज आवडत नाहीत, थिंकर्स आवडत नाहीत, इकडला कुठला विचारवंत अभ्यास करा वाटत नाही, अभ्यास करणार पण नाही, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही याच्यातला फक्त 20% अभ्यास, ह्या 125 पैकी फक्त 20% अभ्यास केलात तरी एवढा पाठ कव्हर होतो. पहिला प्रश्न. आणि हे बाकीचे 3 आहेत ना, ह्या 3 पैकी कोणताही एक चॉईस करायचा असतो. कोणताही एक चॉईस करा, एक सोडवावाच लागतो. आणि इकडून एक सोडवलात तर इकडून तुम्हाला 2 सोडावे लागतात. एकूण किती सोडावे लागतात, 5. कंपल्सरी 1 आणि 1 2, इकडले 2, इकडला 1, झाले 5. आणि तुमचा विषय जर इकडला बेस्ट असेल तर इकडले 2 सोडवा, इकडला 1 सोडवा, पण 5 सोडावे लागतात. सेम इकडून लोक 1च सोडवतात आणि इकडून लोक 2 सोडवतात. आपल्या विषयामध्ये कोणीही पेपर सोडवताना हा पॅटर्न फॉलो करतो. इकडून 1 सोडवतो, इकडून 2, इकडून 1, इकडून 2. कारण इकडला पहिला पार्ट असतो ना, तो थोडासा कॉम्पॅरेटिव्हली थेरॉटिकल असतो, सिद्धांत थेअरीचा असतो, म्हणून हा डिफिकल्ट असतो. मग डिफिकल्ट आहे म्हणून मी सोडून देईल ना, मी कशाला डोकं लावेल, कशाला वेळ घालवेल, एकच प्रश्न सॉल्व्ह करेल. मग याप्रमाणे माझ्या तयारीला काय ऑप्शन मिळाला आता, मग इकडे मी 100 मार्काचा हा 2 प्रश्न मी 100 मार्काचे सोडवतो आणि इकडे 50, म्हणजे 150 मार्काचा पेपर मी इथून सॉल्व्ह केला. 250 पैकी 150 इथून सोडवतो आणि 100ची तयारी इकडून करतो. आणि या 100च्या तयारीसाठी मी तुम्हाला सांगतोय, फक्त भारतीय राजकीय विचारवंत. कोण कोण आहेत भारतीय राजकीय विचारवंत? पहिलं बाबासाहेब आंबेडकर, दुसरा महात्मा गांधी, 2, तिसरा एम.एन. रॉय, मानवेंद्रनाथ रॉय, 3, चौथा अरविंद घोष, 4, 5वा सर सय्यद अहमद खान, 5 आहेत. हे 5 जण केले ना, तर हे जे 100 मार्क बोललो मी, त्यातले 50 मार्क सोडवता येतात. आणि फॉरेनचे 10 विचारवंत आहेत, त्यातले फक्त 4 केले. प्लेटो, अरिस्टॉटल, मॅकाउली आणि कार्ल मार्क्स 4 केले तर हे 50 सॉल्व्ह करता येतं. विषय क्लोज. फॉरेनचे 4 वाचले आणि इंडियाचे 5. इंडियाच्या 5 बद्दल काय वाचायचंय आपल्याला? ऑलरेडी गांधीजी बद्दल बरंच माहिती आहे, बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बरंच माहिती आहे, आणि मानवेंद्रनाथ रॉय किंवा अरविंद घोष यांच्याबद्दल थोडे जरी वाचला असेल तर बऱ्यापैकी विषय ऑलरेडी बॅकग्राऊंडला ओळखीचा वाटतो. मग इंडियन 5, वेस्टर्न 4, 9. आता भारतीय 5 वाचावं लागते असं म्हणण्याची गरज नाही, ते ऑलरेडी वाचल्यासारखे आहेत. आपल्याला फक्त
अजून जास्त अभ्यास करायचा आहे. फॉरेनचे 4 वाचले तर इथलं काम पूर्ण होतं. आणि वरचे जे बाकीचे टॉपिक्स आहेत तुम्हाला वाटलं की नाही मला करायचंच नाही, तरी सुद्धा इकडला पेपर हा हाफ अटेम्प्ट होतो. आणि इकडे मात्र आपली राज्यघटना आहे, ऑल राज्यघटना आहे. इकडे जेवढा मजबूत वेळ देता येईल तेवढा वेळ द्यायचा. प्रश्न क्रमांक 5वाही आणि 6वा 7वा 8वाही ऑल अटेम्प्ट करता येईल. आणि इकडे जेवढा जास्त वेळ द्याल, जेवढा जास्त अभ्यास कराल, तेवढा GS2 चा अभ्यास मजबूत होईल. 250 मार्क तिकडले. आणि त्यासोबत इकडे जेवढा अभ्यास कराल तेवढा GS2 चा इंटरनॅशनल चांगला होतो. एवढा जास्त कराल तेवढा GS2 चा इंटरनॅशनल चांगला होतो. मग हे 500 आणि हे 125, सॉरी हे 250 आणि हे 125 किती झाले? 450, 375. हे 375 आणि GS2 चे 250 किती झाले? 375, 425, 525, 625, 625. 625चं काय आहे? राज्यघटना आणि आंतरराष्ट्रीय संबंध आहे. त्याच्यात हा वगळला फक्त इंटरनॅशनल, सॉरी थिअरीज थिंकरचा पार्ट. हे जो मास्टर UPSC करणारा आहे, 2-4 वर्षापासून UPSCचा अभ्यास करतो, तो विद्यार्थी याप्रमाणे तयारी करत असतो. त्या विद्यार्थ्याचा हा अप्रोच असतो. आणि ज्याचं बॅकग्राऊंड मेडिकल आहे, इंजिनिअरिंग आहे, BCom आहे, सायन्स आहे, त्याच्यासाठी हाच पर्याय आहे. कारण हे सगळं GS मध्ये आहे. त्यांनी कधी BA केलं नाही ना, कधी तो राजकीय सिद्धांत किंवा राज्यघटनेचा अभ्यास केलाय, किंवा त्याचं BA MA ला कधी पॉलिटिकल सायन्स नव्हतं. हे त्याला ऑप्शनला टाकण्याचं ऑप्शन आहे. आणि कुठल्याही प्रकारे कॉम्प्लिकेटेड पार्ट न करता GS ओरिएंटेड अभ्यास करून ऑप्शनलचा अभ्यास करण्याचा बेस्ट पर्याय म्हणजे हे 3 पार्ट्स आहेत. याप्रमाणे आपल्याला तयारी करता येतो. पण हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय? कारण 2025 ची तयारी करो की 26 ची तयारी करो, विद्यार्थ्याला अजून ऑप्शनलचं महत्व समजलेलं नाही आहे. मी ऑप्शनल घेतोय म्हणून म्हणत नाही, पण ही फॅक्ट आहे. 500 मार्काचा रोल आहे. आणि तुम्ही विचार करा, अगोदर आपली MPSC ची ऑब्जेक्टिव्ह जी मेन्स होती, ती मेन्स किती मार्काची होती? GSची 600 मार्क आणि इंग्लिश मराठी मिळून पुन्हा 200, 800 मार्काची होती. आणि त्या 800 मार्काच्या तयारीला 5 महिने पुरायचे नाहीत. आता त्याच्या डबल झालेलं आहे, डबल पेक्षा जास्त 1750 मार्क आहेत. मग 5 महिन्यात कशी तयारी होऊ शकते आहे? म्हणून ऑप्शनलला सुरू करणे हा ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि याला किमान तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल, ऑनलाईन करत असाल, ऑफलाईन करत असाल, पण 2 तास डेली देणं रिक्वायरमेंट आहे. जर विन विन सिच्युएशन राज्यसेवा मला फायनल पोस्टकडे जायचंय तर, अदरवाईज बघतो तरी बघतो, फक्त प्रिलिम्स काढायचं आहे, मग त्यांना हरकत नाही, प्रिलिम्स निघेल. पण प्रिलिम्स नंतर पुढे काही करायचं ऑप्शन राहत नाही, करण्याची संधी राहत नाही. म्हणून या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला याबद्दल अगोदर विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी ऑप्शनल बद्दल सिरियस असणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि ऑप्शनल नंतर सिरियस असला पाहिजे एसे बद्दल, कारण तोही कमीत कमी कंटेंट, कमीत कमी फॅक्ट च्या अभ्यासावर रायटिंग स्किल, लँग्वेजचं स्किल, प्रेझेंटेशनचं स्किल या बेसिसवर 250 मार्काच्या निबंधाची तयारी करता येते. खरं तर तिकडे बाकी इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमी प्रमाणे काय लक्षात न ठेवता पण अभ्यास करता येतो, मार्क घेता येतात. एवढा तो बेस्ट सब्जेक्ट आहे, पण त्याच्याकडे विद्यार्थ्याचं लक्ष जात नाही. आपण इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमीमध्ये लटकून राहतो आणि एसए आणि ऑप्शनल सारखा विषय 750 मार्काचा असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष देतो. शेवटी मार्क मेरिटसाठी आहेत, तर आपल्याला त्याच्याबद्दल सिरियस असणं आवश्यक आहे, हे ग्रँटेड घेऊ नये. अशा प्रकारे 750 मार्काचं ऑप्शनल सहित एसए बद्दलचं इम्पॉर्टन्स आहे. इथून पुढे सिरियसली याकडे बघणं आवश्यक आहे. आणि आपण पेपरची तयारी करताना, पेपर सोडवताना याबद्दलचा विचार करणं आवश्यक आहे, हे विसरू नये. तुम्हाला मी पॅटर्न सांगितला, प्रपोर्शन सांगितलं, त्याच्यातले प्रश्न सांगितले ज्याप्रमाणे आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. आणि या बेसिसवर ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स बद्दलच्या तयारीचं प्रपोर्शन डिसाइड होत असतं आहे. आणि आता तुम्हाला मी सिलेबस दाखवतो पॉलिटिकल सायन्सचा, ज्यामुळे तुम्हाला पार्ट 1-2 मध्ये जे काही मी बोललोय त्याप्रमाणे कुठला घटक कसा प्रिपेअर करायचा असतो, काय आहे त्याची तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप या विषयाची महत्वाकांक्षा ही काय ते सांगतोय. सिलेबस मध्ये लास्ट 2 पेजेस जे आहेत ते ऑप्शनलचे आहेत. ते ओपन करा.
मी जे तुम्हाला मगाशी बोललो, पेपर 1 पार्ट 1 आयोगाचा सिलेबस जशाच तसं मी इथे दाखवतोय. कुठल्याही प्रकारे या सिलेबसमध्ये बदल न करता ह्याचा सिलेबस हा डिकोड करून प्रॉपर या पेपरमध्ये अजून काय काय करायला पाहिजे याच्याबद्दलची चर्चा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये जेव्हा डिटेल अभ्यासक्रमाला सुरुवात करू तिथून याबद्दल आपण ह्याचे घटक सगळे बघूयात. पेपर 1 पार्ट 1 चा सिलेबस आहे. जो हा सिलेबस आहे, जो तुमचा कोणताही बॅकग्राऊंड नाही, तुम्ही कुठेही कधी वाचलेला नाही, तुम्हाला अवघड वाटतो, वेगळा वाटतो, तो एवढाच सिलेबस आहे. आणि याचं वेटेज किती आहे? 125. आता या 125 ची थिअरी सांगतो, जे तुम्हाला कॉम्पॅरेटिव्हली स्टडी करायला सोपा जाईल आणि इझिली हा विषय कव्हर करता येईल. म्हणून सिलेबस मधला पहिला पार्ट हा बघायचा असतो. इथून सुरुवात करायचं नाही, सगळं डोक्यावरून जातं, काहीच म्हणजे काहीच झेपत नाही पहिला चॅप्टर बघितला तर. कारण इथं दिलेले थिंकर्स आहेत, असे भन्नाट नाव आहेत, ते ऐकून असं वाटतं कोण काय म्हणलंय, कशाबद्दल काय ओपिनियन आहे. त्यामुळे पहिला चॅप्टर नाहीच, सुरुवात करायची इथून. पहिला काय आहे? भारतीय राजकीय विचारवंत. मग या विचारवंतामध्ये विचारधारा कोणाकोणाची आहे? धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, बौद्ध परंपरा या रिलेटेड जी आहेत. आणि यानंतर पहिला विचारवंत आहेत सर सय्यद अहमद खान. आता यांच्याबद्दल आपण कधी ऐकत नाही जास्त, आपल्याला यांच्याबद्दल कधी वाचून ऐकून माहिती नाही. त्यानंतर आपण खूप कमी ऐकलेलं आहे अरविंद घोष यांच्याबद्दल. आपण ऐकलंय कुणाबद्दल? महात्मा गांधी, BR आंबेडकर आणि MN रॉय. बरं, आयोगाने बघा सिलेबस मध्ये कसं डिझाईन केलंय. यामध्ये तुम्हाला लोकमान्य टिळक दिसत नाहीत, गोखले दिसत नाहीत, किंवा पंडित नेहरू दिसत नाहीत. असे कितीतरी विचारवंत आहेत ना, जे मोठे विचारांना आयडिओलॉजिकल आहेत. पण आयोगाने युपीएससीला जो सिलेबस आहे तो एमपीएससीला ठेवलाय, आणि युपीएससीला सिलेबस मध्ये निवडलंय त्याप्रमाणे याच्यात या प्रत्येकाची एक विशेष ओळख आहे, एक प्रत्येकाचा विशेष थॉट्स आहे. जो एक आयडियल अधिकारी घडताना त्या अधिकाऱ्याकडे या 5 विचारवंताबद्दलचे 5 थॉट्स आहेत जे आपल्याला येणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये हा घटक इथं बसतो. हेच तुम्हाला मी यांच्याबद्दल पुढे आता टॉपिक शिकवताना सांगेल, कुणाबद्दल काय काय आहे, कशा प्रकारे घटक आहे. पण हे 5 इथं खास इम्पॉर्टंट आहेत, हे लक्षात ठेवा. मग आता हे 5 वाचायला काय अवघड आहे? यांच्याबद्दलची माहितीच, यांनी कशाबद्दल काय बोललेत, कशाबद्दलचे काय थॉट्स आहेत, विचार आहेत, हेच इथं मांडण्यात आलेलं आहे. याबद्दलचा घटक आपल्याला इथं बघायचा आहे. म्हणजेच हा एक पार्ट करायचा आपल्याला. त्यानंतर दुसरा पार्ट आहे पाश्चात्य, वेस्टर्न थिंकर. वेस्टर्न थिंकर्स, वेस्टर्नची आयडिओलॉजी काय आहे? वेस्टर्नच्या आयडिओलॉजीमध्ये आता बघा, प्लेटो, अरिस्टॉटल एकत्र बघायचा असतो. हे 2 आहेत. आपण फादर ऑफ पॉलिटिक्स म्हणून कुणाला ओळखतो? अरिस्टॉटलला. फादर ऑफ पॉलिटिक्स अरिस्टॉटल. अरिस्टॉटल आणि प्लेटो हे 2 एकत्र बघायचे. त्यानंतर मॅकाउली 1, हॉब्स लॉग 2 एकत्र, JS मिल, मार्क्स, ग्रामसी, आरेंट हे आहेत ना. मार्क्स A, ग्रामसी B आणि आरेंट C, हे 3 ऑल मार्क्सवर आहेत. तुम्हाला मार्क्स समजला की मग ग्रामसी आणि आरेंट काही विशेष अभ्यास नाही करावा लागत, म्हणजे एकामध्ये 2 होतात. सांगायचा उद्देश आहे, मार्क्स केला की 2 होतात, म्हणजे हे 3 कंप्लीट होतात. आणि तसं प्लेटो आणि अरिस्टॉटल एकत्र होतात, म्हणजे मुळात 2च चॅप्टर करावे लागतात. आहेत किती? 5 विचारवंत झाले, 2 मध्ये बसतात. त्यानंतर मॅकाउली, मिल आणि हॉब्सलॉक. हॉब्सलॉक एकच करता येतो एकत्र, त्यांच्या सगळ्या समान गोष्टी आहेत बऱ्याच. आणि मॅकाउली आणि मिल ह्यांचा डिफरंट पार्ट आहे. म्हणजे करायचे किती? 1, 2, 3, 4, 10 विचारवंत आहेत. हा सगळा अभ्यासाचा पाठ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 9च आहेत. हे वेस्टर्न 9, इंडियन 5.
14 विचारवंत आहेत आणि हे 14 विचारवंत शिकवायला 1 ते 1.5 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागतो. पण हे जे आहेत ना, ह्यांचेच विचार पुढे वरती आहेत. म्हणून हे वरचं विशेष अभ्यास करायला वेळ लागत नाही. हे सगळं वरचं आहे ना 20-25 दिवसात होतं. पण खाल्ल्या 2च टॉपिकला 1.5 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागतो. कसं बघा, आता मी तुम्हाला लिंक लावून सांगतोय. इथे टॉपिक आहे राजकीय विचारधारा, अधिकार, लोकशाही, हक्क, समानता, न्याय आणि सिद्धांत. सिद्धांत हे टॉपिक आहेत. आणि या टॉपिक मध्ये कोण येतंय? हे सगळे येतात. हे सगळे या टॉपिक मध्ये येतात. कसे येतात बघा. लोकशाही. लोकशाहीबद्दल गांधीजी काय म्हणतात, बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, रॉय काय म्हणतात, सर सय्यद अहमद खान काय म्हणतात, प्लेटो काय म्हणतात, अरिस्टॉटल काय म्हणतात, मॅकावली काय म्हणतात, हॉब्स लॉक काय म्हणतात लोकशाहीबद्दल. हे सगळे एकत्र इथे येतात. सेम सगळे हक्काबद्दल, सगळे समानतेबद्दल, सगळे न्यायाबद्दल, सगळे राजकीय सिद्धांताबद्दल. यांचं काय म्हणणं आहे? न्याय टॉपिक बद्दल बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काय, न्याय टॉपिक बद्दल गांधीचे विचार काय, न्याय टॉपिक बद्दल प्लेटो काय म्हणतात, अरिस्टॉटल काय म्हणतात, हे इथं वरती येतं. मग जेव्हा न्याय टॉपिक बघू तेव्हा त्या न्याय टॉपिक मध्ये ह्या सगळ्यांचे विचार एकत्र बघितले तर कन्फ्युज होईल. म्हणून आपण काय करतो, अगोदर बाबासाहेब आंबेडकरांना सगळं एकत्र समजून घेतो. मग बाबासाहेब आंबेडकर जेव्हा समजून घेतो तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांमध्ये आपल्याला काय काय समजतंय. बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाही, हक्क, समानता, न्याय, राजकीय सिद्धांताबद्दल आंबेडकरांचे काय विचार आहेत, ह्या सगळ्या विषयाबद्दल गांधीचे विचार काय, ह्या सगळ्या विषयाबद्दल प्लेटो, अरिस्टॉटलचे काय विचार म्हणतात. मी कसा आहे हे तुम्हाला ओळखून घ्यायचं असेल तर तुम्ही काय कराल, माझा अभ्यास कराल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशियल, एज्युकेशनल, माझी हिस्ट्री पूर्ण बघाल. पण ऍट अ टाइम मी तुम्हाला सांगितलं आमच्या चौघांचा राजकीय बघा, आमच्या चौघांचा समानतेचा बघा, डिफिकल्ट जाईल. कारण हा समानतेबद्दल, तो समानतेबद्दल, तो समानतेबद्दल लक्षात राहत नाही. म्हणून आपण काय करतो, एक पर्सन घेतो अगोदर आणि त्या पर्सनला सगळ्या अँगलनं समजून घेतो. मग प्लेटो सगळ्या अँगलनं, प्लेटोचं काय म्हणणं आहे, समानतेबद्दल, अधिकाराबद्दल, न्यायाबद्दल, लोकशाहीबद्दल. मग प्लेटो आपल्याला खचून समजतो. मग इथं बघताना पुन्हा प्लेटो वेगळा समजून घ्यावा लागत नाही, विशेष स्टडी करावा लागत नाही. आणि जे करायचंय ते हेच आहे, वाट लागते ती इथेच. बाकी आता याच्या खाली बघा, हे सिलेबस झाला. तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंड शिवाय वाचत असाल तर एवढा सिलेबस आहे. आता एवढा तर करावं लागेल. आता एवढा करायचंय तर त्याच्यामध्ये पण मी काय सांगितलं, पहिले 8 काहीच करू नका, काहीच करू नका पहिले 8. तरी पण या खाल्ल्या 2 वर 9 आणि 10 वर तुम्ही फक्त एक प्रश्न 50 मार्काचा सोडू नाही शकणार आहात, बाकी सगळं सोडू शकता. मग तुम्हाला वाटलं 250 मार्कापैकी जर मी 50 मार्काचा स्किप करणार असेल तर हरकत नाही ना. तुम्हाला मी ऑप्शन काय देतोय, 8 टॉपिक न वाचण्याचे. खाल्ल्या 2 टॉपिकच्या बेसिसवर तुम्ही 200 मार्काचा पेपर सॉल्व्ह करू शकता. अजून काय पाहिजे. असंही तसं वेळ एवढा कमी पडतो की 20-30 मार्काचा पेपर राहूनच जातो. मग त्यात राहून गेला समजू, हा ऍडव्हान्टेज आहे. इकडे कोणत्या विषयामध्ये नाही आहे, या ऑप्शनल मध्ये आहे. अख्ख्या हे सगळं सिद्धांत नाही वाचलंय, फक्त 2 शेवटचे टॉपिक वाचलेत तर त्या बेसिसवर सुद्धा तुम्हाला आरामात मार्क मिळवता येतात. 200 पर्यंत पेपर अटेम्प्ट करण्याचा. कसा, हा 125 पैकी तुम्हाला 75 चाच अटेम्प्ट करता येतो. 125 पैकी 75 चाच अटेम्प्ट करता येतो, बाकीचा करता येत नाही. एकदाच करा, ते बंद होऊन जाईल. तर 125 पैकी 75 चा अटेम्प्ट होत असेल तर 50 मार्काचं इथलं रिस्क घ्यायला हरकत नाही काही. जर अभ्यासच नाही करायचा आहे तर अभ्यास तर करायचा आहे, शिकवणार तर मी आहे, यायला तर पाहिजे, नोट्स तर मी देतोय, पण सांगतोय की जर वाटलंच आपल्याला नाही, करणारच नाही, मला आवडतच नाही, तरी सुद्धा
75चा अटेम्प्ट करता येतो. आणि खाली आता बघा, इथून विषय ऑप्शनल नसला तरी तो विद्यार्थी हा सगळा विषय वाचणार आहे, वाचावंच लागणार आहे. भारतीय सरकार आणि भारतीय राजकारण हे सगळं राज्यघटनेचा सिलेबस आहे. पण राज्यघटनेचा सिलेबस कुठून आहे, थोडंसं खाली बघेल. इथं नंबर 1 हा जो टॉपिक आहे, या टॉपिकचा आणि राज्यघटनेचा काही संबंध नाही आहे. हा टॉपिक स्पेशल पॉलिटिकल सायन्स साठी आहे. पण बाकी खाली जे दिसतंय ना, हो का, संविधानाची निर्मिती, संविधानाची ठळक वैशिष्ट्ये, संघ सरकार, राज्य सरकार, लोकशाही, पंचायत राज, संवैधानिक संस्था म्हणजे यूपीएससी, एमपीएससी, जेपीएससी, कॅग, इलेक्शन कमिशन, फायनान्स कमिशन, ऑल घटनात्मक आयोग, जे तुम्हाला राज्यघटनेत मी नेहमी सांगत आलोय. एससी एसटी आयोग, महिला आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक मागासवर्ग आयोग, मानवाधिकार, हे सगळं जीएस मध्ये शिकवलंय. आपण 22 संस्था शिकतो राज्यघटनेमध्ये, घटनात्मक 22 संस्था शिकतो. नॉन कॉन्स्टिट्युशनल आणि कॉन्स्टिट्युशनल मिळून आपण जवळपास 25 संस्था शिकतो एकत्र. हा अख्ख्या चॅप्टर आहे तो. संघराज्यवाद, फेडरलिझम, सेंट्रल स्टेट रिलेशनचा चॅप्टर आहे. नियोजन व आर्थिक विकास हा इकॉनॉमीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू असलेला टॉपिक आहे. जमीन सुधारणा इकॉनॉमी, हरित क्रांती इकॉनॉमी, उदारीकरण इकॉनॉमी, भारतीय राजकारणातील जात, धर्म, वर्ग, पक्ष, पॉलिटिकल सिस्टम, राष्ट्रीय पक्ष, राज्य पक्ष, प्रादेशिक पक्ष, दबाव गट, हा सगळा टॉपिक आहे 10वा. सामाजिक चळवळी, करंट रिलेटेडच्या चळवळीचं पार्ट आहे. हे सगळं जीएस मध्ये पण आहे. पहिला चॅप्टर सोडून बाकी सगळे चॅप्टर येतात. कॉम्पॅरेटिव्हली हे खाल्ले 1-2 टॉपिक अजून वेगळे दिसतात. इकॉनॉमिक्सचा हा सेक्शन दिसतो, पण बाकी सगळं राज्यघटनेचा पार्ट असल्याप्रमाणेच हा विषयही समजला जातो. याबद्दलच्या तयारीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं काही घटक करावे लागतात. पण इथल्या टॉपिकची विशेषता आहे, ह्या टॉपिकचे विशेष ॲडव्हान्टेज आहे. यातला बराच पार्ट आपल्याला राज्यघटनेमध्येही कव्हर होतो. हे रिलेटेड टू कॉन्स्टिट्यूशन आहे, म्हणून याला वेळ नाही लागत. सिम्प्लिफाईड टॉपिक आहेत. सरळ सरळ राज्यघटनेचा अभ्यास करताना याबद्दलचा पार्टही करता येतो. समजलाय? पार्ट 1, पार्ट 2 इथला कोणीही जीएसचा अभ्यास करताना अटेम्प्ट करू शकतो असा हा पार्ट आहे. आणि हे जीएसच्या स्टडी सोबत तुम्ही ऑप्शनल नसला तरी अभ्यास करत आहात असा तो पार्ट आहे. म्हणून पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल बद्दलचा विचार प्रत्येक विद्यार्थी करतो, कारण त्याला त्याप्रमाणे अभ्यास करण्याबद्दलचे ॲडव्हान्टेज मिळणार असतात. आता पेपर 2 आहे, 250 मार्क. हा पेपर 2 जो अख्ख्या आहे, हा सगळा इंटरनॅशनल रिलेशन आहे, आंतरराष्ट्रीय संबंध आहे. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये फक्त 1, 2 आणि 3 टॉपिक आहेत पहिले, जे इथं खास डिफरंट टॉपिक बघावे लागतात. म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी अभ्यास केलेला नाहीये असे ऑड टॉपिक फक्त 3 आहेत. हे 3 टॉपिकचा आणि GS2चा काही संबंध नाहीये. आता खाली इथून जे काही वाचाल ना, सगळं GS2ला आहे. हे पहा, जागतिकीकरण आपण GS3 इकॉनॉमिक्स मध्ये वाचतो. त्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय संबंध, ह्याचे वेगळे दृष्टिकोन आहेत जे आपल्याला पेपर 1 मध्ये बघायचे असतात. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रमुख संकल्पना, इंटरनॅशनल रिलेशन मधल्या काही संकल्पना आहेत. बदलती राजकीय व्यवस्था, आता आपण बघतो बदलती इंटरनॅशनल पॉलिटिक्स कशी आहे, आता वर्ल्ड पॉलिटिक्स कशी बदलत चालली आहे. इंडिया, रशिया, जापान, अमेरिका, कोरिया, फ्रान्स ह्यांचे वेगवेगळे गट तयार होत आहेत. वेगळ्या संस्था आहेत, वेगळ्या देशासोबतचे संबंध आहेत, ते इथं बघावे लागतात. अलिप्तता चळवळ, नॉन अलाइनमेंट मुवमेंट, एक संस्थाप्रमाणे संघटना आहे. सोव्हिएत रशिया, रशियाची वाट कशी लागली आहे, सोव्हिएत रशिया विघटन झाला, रशियाचे तुकडे कसे झाले, एकध्रुवीय व्यवस्था म्हणजे त्याला आपण युनिपोलार सिस्टम म्हणतो, एकध्रुवीय व्यवस्था कशी तयार झाली, आंतरराष्ट्रीय प्रणाली, इंटरनॅशनल सिस्टम कशी तयार होते आता सध्याच्या पातळीवरती, ब्रिटन वूड कॉन्फरन्स, WTO हे संस्था, संयुक्त राष्ट्र संघटना, जागतिक राजकारणातील प्रादेशिक संस्था, युरोपियन युनियन, आपेक, युपेक, हे सगळे संस्था संघटना आहेत, ऑल संघटना आहेत. जागतिक चिंतेचे विषय, लोकशाही, मानवाधिकार, पर्यावरण, सध्या आपण बघतो दहशतवाद, न्यूक्लिअर, हे सगळे चॅलेंजेस, हे करंट अफेअर मधले टॉपिक्स आहेत. आता आपण कुठेही बघतो जीएस मध्ये सगळ्या संघटना, सगळ्या संघटना, सगळ्या संघटना. लास्ट 3 टॉपिक जे आहेत
आंतरराष्ट्रीय संघटनेबद्दलचेच आहेत. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असं या टॉपिकला आपण म्हणतो. तेच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन इथं पण आहेत. इंडियाची फॉरेन पॉलिसी, भारताचं परराष्ट्र धोरण, भारत आणि दक्षिण आशियामध्ये काय येईल, इंडिया आणि इंडियाच्या नेबर कंट्रीज, भारताच्या शेजारी देशाबद्दलचा पाठ, सार्क संघटना आहे, व्यापार क्षेत्र दक्षिण आशिया, त्यानंतर दक्षिण आशियामधले आता आपण बघतो नदी पाण्याचे विवाद, आता आपण सिंधू नदी करार ब्रेक करा, पाणी बॅन करा, हे सगळे जे आपण सध्या चर्चा ऐकतो, हा टॉपिक आहे इथलाच. भारत आणि दक्षिण विश्व, साऊथ, इंडिया, लॅटिन अमेरिका, आफ्रिका, ह्या गटासोबत WTO सोबत काय संबंध आहेत, भारत सत्तेची जागतिक केंद्र, USA, युरोपियन युनियन, जापान, चीन, रशिया, भारताचे या देशासोबत कसे संबंध आहेत, इंडिया जापान, इंडिया चायना, इंडिया रशिया, कुठलीच थिअरी नाही, कुठला थॉट्स नाही, कुठलं थिंकर्स नाही, ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या सगळ्या चॅप्टर बद्दलची हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह काय काय आहेत, कशी भूमिका आहे याबद्दलचा पाठ. भारत आणि संयुक्त राष्ट्र प्रणाली, इंटरनॅशनल रिलेशन कसे आहेत याबद्दलचा पाठ. भारत न्यूक्लिअर, आता बघा संयुक्त राष्ट्र वरती पण आहे, इथं पण आहे, न्यूक्लिअर प्रश्न वरती पण आहे, इथं पण आहे. भारताच्या विदेशी धोरणातील अलीकडील विकास, आत्ता फॉरेन पॉलिसी मधला रिसेंट काय बदल झालेला आहे त्याबद्दलचा पाठ. अफगाणिस्तान, इराक, पश्चिम आशिया सोबतचे संबंध कसे आहेत या रिलेटेडचे हे इथं आहेत. एकूण 8 टॉपिक, 8 इंटरनॅशनल रिलेशन, वर्ल्ड ग्लोबल हे 8 आहेत आणि वरचे 11, 11 आणि 8 19. 19 मधले तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी बघितलं नाही, तुमची पार्श्वभूमी नाही आणि तुम्हाला कधी वाचावे लागत नाही GS करताना, असे 3च टॉपिक आहेत. त्या 19 मधून 3 काढा, किती राहिले 16. 16 टॉपिक तुम्ही GS मध्ये वाचणार आहात, पहिलं लक्षात ठेवा. 19 पैकी 16 GS मध्ये. आता इकडे बघा, हे 11 टॉपिक, हे 11 टॉपिक आपण जशाच तसं GS मध्ये बघतो आणि हे जे आहेत ना वरचे 10, ह्या 10 पैकी एकूण तुम्ही पकडा 8 जे आपण कधी बघितलेलं नाही आहेत किंवा बघावं लागणार नाही GS च्या अभ्यासामध्ये. ह्या 10 पैकी 2 आपण GS मध्ये पण बघतो. इथले 8 आणि तिकडले 3, 11 टॉपिक आहेत. 11 टॉपिक आहेत. एकूण किती टॉपिक आहेत? 40. GS 1 आणि 2, सॉरी पेपर 1 आणि पेपर 2, ऑप्शनल मध्ये पेपर टॉपिक आहेत एकूण 40 आणि 40 टॉपिक पैकी 11 टॉपिक आहेत जे खऱ्या अर्थानं तुम्हाला त्या दिवशी वाटेल आपण पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करतोय आणि पॉलिटिकल सायन्स घेतल्यामुळेच 11 टॉपिक करावे लागतात. आणि जर पॉलिटिकल सायन्स घेतलं नाही तरी पण तुम्हाला GS मध्ये हे बाकीचे 30 टॉपिक करावे लागतात. म्हणून मॅक्झिमम लोक पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलचा विचार करतात. हे पॉलिटिकल सायन्सचं इम्पॉर्टन्स काय, GS मधला त्याचा रोल काय, त्याची आवश्यकता कशी आहे, त्यामध्ये येणारे घटक कोणते आहेत, या पॉइंट ऑफ व्ह्यूने या विषयाचं विशेष विश्लेषणात्मक पार्ट होता. आणि आपल्याला इथून पुढे स्टडी करताना या प्रायोरिटी बेसिसवरच अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून मी इथून पुढे तुमचा हा विषय शिकवताना याबद्दलची तशीच तयारी करून घेतोय. हे 40 टॉपिक तुमचे प्रिपरेशन मधले या दृष्टिकोनातून पूर्ण होतील, हा याचा मूलभूत उद्देश आहे. ऑब्जेक्टिव्ह काय, 500 मार्क प्लस 250 मार्क प्लस 75 मार्क प्लस 125, हे लक्षात ठेवा. तुम्ही लेक्चर बॅच लावली 500 मार्काची पॉलिटिकल सायन्सची, पण यासोबत ही तयारी इथला इम्पॉर्टंट पार्ट आहे. किती आहेत हे? 250, 350, 375 आणि 450. हे प्रिपरेशन करणे हा ऑब्जेक्टिव्ह आहे इथून पुढे. त्यामुळे साइड बाय साइड पॉलिटिकल सायन्स सोबत या विषयाच्या तयारीबद्दलचं खास प्रपोर्शन कंप्लीट करणे किंवा त्या दिशेत तयारी करणे हे इथली आपली मोस्ट इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट आहे. आपण कधीही पुढे प्रिपरेशन करताना या विषयाचा अभ्यास, हा पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास पेपर 1 आणि पेपर 2चा असा केला पाहिजे की त्याच्यामध्ये प्लस हे 450 मार्क म्हणजेच एकूण 950 मार्काची तयारी झाली पाहिजे. मग याला वेळ तर द्यावा लागेल. आता जनरली ऑप्शनल सब्जेक्ट म्हणलं की कोणी सांगतं की ॲन ॲव्हरेज 4 महिने पुरेसे आहेत.
सध्या अनेक विषयाची तयारी बरेच जण 4 महिन्यात करून घेत आहेत. तर तुम्हाला माहिती आहे आपण कंबाईन ग्रुप बी ची पॉलिटीची बॅच घेतो, तर त्याला किती वेळ लागतो? साधारण किती वेळ लागतो? कधी ऐकलंय? तुमची जी बॅच झाली तुमच्यापैकी त्यांची किती महिन्यात झाली आहे बॅच तुमची? 3 महिने. म्हणजे ॲन अन ॲव्हरेज 2.5 ते 3 महिने ग्रुप बी ची बॅचला लागतो. मार्क किती आहेत त्याचे? 15. मग आता विचार करा, हा GS2 आहे, 250 मार्क म्हणजे GS2 आहे, आणि GS2 मध्ये टॉपिक आहेत 20. आयोगाने दिलेल्या सिलेबस मध्ये 20 टॉपिक आहेत. तुमच्याकडे सिलेबस आहे त्यात बघू शकता. आणि हे जे 20 टॉपिक आहेत ना, ह्या 20 टॉपिकला आता मार्क 250 आहेत. तर याच्यासाठी जर एखादा क्लास लावला असेल समजा, तर किती लेक्चर घेतले पाहिजेत किंवा किती लेक्चर मध्ये व्हायला पाहिजे? समजा आपण एखादा एक्झाम्पल घेऊ. समजा एक वर्ष एखाद्या विषयाचे क्लास चालू आहेत, पूर्ण वर्षभराची बॅच. आता वर्षभराच्या बॅच मध्ये विषय किती शिकवले जाणार आहेत? 4 GS आणि त्यासोबत एक एस्से 5 आणि पूर्व परीक्षेचे पण असणार आहेत. म्हणजे आपण एक पूर्ण इंटिग्रेटेड वर्षभराची बॅच लावली आहे, याचा अर्थ त्याच्यामध्ये 4 GS चे आपण जरी विषय धरले तर क्लास कधी सुरू होतो? जून जुलै. आपण जुलै पासून धरू. संपतो कधी क्लास? मार्च एप्रिल. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 4 महिने झाले. नोव्हेंबर डिसेंबर 6 महिने. आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 4 महिने, 10 महिने. 10 महिन्यामध्ये 4 GS चे विषय. अजून प्रिलिम्सचा अभ्यास आहे. तर एका विषयाला ॲन अन ॲव्हरेज किती वेळ मिळाला? 2-2.5 महिने. म्हणजे 250 मार्काचा विषय सुद्धा 2 महिन्यामध्ये कसा फिनिश होऊ शकतोय? सिलेबस एवढा जास्त आहे की त्याला तेवढा न्याय देण्यासाठी तेवढा वेळही देणं गरजेचं आहे. सांगायचा उद्देश आहे, शॉर्टकट मारण्याचा कोणताही ऑप्शन नाही. एवढा अभ्यासक्रम या सिलेबसमध्ये आहे. अगोदर काय होतं? मल्टिपल चॉईस होतं. काही वाचून टाकलंय, काही पाठ केलंय, काही डिस्कस केलंय, काही शॉर्ट नोट वाचलं तरी चालत होतं. आता कोणताही एक टॉपिक ज्याच्यावर कधीही कोणत्याही स्वरूपात डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आला तर लिहायला जमणं गरजेचं आहे, तर आपण त्याला न्याय देतोय किंवा न्याय देऊ शकतो असं म्हणता येतो. पण तेवढी तयारी तशी केली तर आहे, अन्यथा चॅलेंजेस खूप जास्त आहेत. म्हणून सांगायचा मला उद्देश काय आहे, मी 250 मार्काचा हा 20 टॉपिकचा जो सिलेबस आहे याला मी 4 महिने घेतो. ह्या 4 महिन्यामध्ये पण काय असतं? 2 महिने असते हा राज्यघटना, हा असतो 1 महिना, आणि हा असतो 1 महिना. हे आता इथून पुढे सुरुवात होणार आहे याच्या 16 तारखेपासून. 1 महिना असतो गव्हर्नन्स, आणि इथं असतो IR इंटरनॅशनल रिलेशन. आता इथून पुढे डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट असा असणार आहे. तुमच्यापैकी ज्यांची राज्यघटनेची बॅच झाली आहे त्यांना हा पार्ट करायची गरज नाही, पण तुमच्यापैकी ज्यांची राज्यघटनेची बॅच झाली आहे त्यांना मात्र हा पार्ट करावा लागतो. हा पार्ट गव्हर्नन्स आणि IR हे 2 महिन्याचे लेक्चर्स ज्यांची राज्यघटनेची बॅच झाली आहे परंतु राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह करायची आहे त्यांना मात्र हा 2 पार्ट करावा लागतो. हे पुन्हा 2 महिन्याचे लेक्चर्स आहेत, कारण एवढा सिलेबस त्याच्यामध्ये आहे. म्हणून मी मगाशी बोललो लेक्चरच्या स्टार्टिंगला की राज्यघटनेचा अभ्यास म्हणजे सगळं राज्यशास्त्र नाही आणि सगळा पेपर 2 पण नाही. राज्यघटना म्हणजे फक्त हा पार्ट आहे. सेम इकॉनॉमिक्स मध्ये पण आहे. इकॉनॉमिक्स मध्ये सगळं होल इकॉनॉमिक्स नाहीये. इकॉनॉमिक्स मध्ये इकॉनॉमिक्सच्या पेपरला 250 मार्काच्या तिथं सुद्धा 100-125 मार्काचं इकॉनॉमिक्स आहे, आणि त्या 100-125 इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा जवळपास 50 मार्काचं कृषीच आहे. आणि बाकी सेक्युरिटी 3 टॉपिक आहेत, सुरक्षा विषयक 3 टॉपिक आहेत, पर्यावरण विषयक
3-4 टॉपिक आहेत सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड, मिळून पेपर बनलेला आहे. तसं इथंही आहे. राज्यघटना कोर हाफ आहे आणि बाकी हाफ हा पार्ट आहे. आणि याप्रमाणे आपल्याला पुढे आपल्या तयारीबद्दलचा पार्ट बघणं इथं गरजेचं आहे. सांगायचा उद्देश आहे, इथून तुमच्यापैकी ज्यांची राज्यघटना झाली नाही आणि हा सगळा विषय झाला नाही, त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं यायच्या 16 तारखेपासून आपला पेपर 2 सुरुवात होतोय, जो मेन्सचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. तो 16 तारखेपासून पुढे 4 महिने चालेल आणि याप्रमाणे तो सिलेबस असेल. आणि पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी पॉलिटिकल सायन्सचा आपलं 1.5 ते 3.5 या टाइममध्ये जे लेक्चर आहे, त्यासोबत त्यांनी 4 ते 6 मध्ये राज्यघटना आपण साइड बाय साइड करायची आहे. म्हणजे एकूणच मी जवळपास 4 तास लेक्चर घेतोय पॉलिटिकल सायन्सचं विथ GS2. त्यामुळे हा दोन्ही पार्ट त्याच्यामध्ये येतो. मग आता मला सांगायचं काय, जर मी 250 मार्काचा GS2 चा सिलेबस 4 महिने घेतोय, तर ऑप्शनल 4 महिन्यामध्ये कसं होईल? जे अनेक विषयाचे ऑप्शनल 4 महिने घेत आहेत लोक, बरं घ्यायचं म्हणलं तरी संपलं कसं येईल? कसं संपेल आहे? म्हणजे समजा त्या विषयाचे 20, 25, 30 टॉपिक असले तरी महिन्यामध्ये 10-12 टॉपिक कसं संपतील आहे? बरं ते काय शिकवत असतील त्याच्यामध्ये आहे, किंवा ते विद्यार्थ्याला कसं समजेल आहे? म्हणजे कोणताही विषय तयारी करण्याबद्दल एक प्रॉपर त्याचं अनालिसिस होणं, डीप सब्जेक्ट होणं, कव्हर करणं गरजेचं आहे. हा सांगण्याचा माझा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे. तर मी जे घेतोय आपला ऑप्शनल PSIR याबद्दलचा वेळ मी असा सांगतोय, हा पेपर 1 आहे आणि हा पेपर 2 आहे. पेपर 1 मध्ये आता मी जे तुम्हाला बोललो पार्ट A, याला 2 महिने. म्हणजे हे 1.5 आणि 1.5 हे 3 महिने आणि इकडला हा 3 महिने, 6 महिने चालतो. बरं 3 महिने इथं पार्ट A टाकलंय, याचं काय मग? हे जे पार्ट B आहे हा कॉन्स्टिट्यूशन आहे आणि कॉन्स्टिट्यूशनचा स्पेशल लेक्चर होतो. म्हणजे ऑप्शनल सोबत साइड बाय साइड सेपरेट 2 तासाचं अजून एक लेक्चर होतं. तर त्या लेक्चरचा टाइम इथे मी काउंट करत नाही, कारण आपण ऍट अ टाइम 2 तास पॉलिटिकल सायन्स आणि पॉलिटिकल सायन्स असलेल्या विद्यार्थ्यांनी ते 2 तास एक्स्ट्रा अजून राज्यघटनेच्या बॅचला पण बसायचे. याप्रमाणे त्याची राज्यघटना पण कम्प्लीट होते आणि साइड बाय साइड ऑप्शनल पण होतो. आणि पॉलिटिकल सायन्स अभ्यास करताना त्याच्यासाठी GS2 साठीचा सिलेबसही इकडे या अभ्यासक्रमामध्ये कव्हर करणे ही एक रेस्पॉन्सिबिलिटी आपली याप्रमाणे तयारीचा पार्ट राहील. हा एक इथला मुख्य हेतू विषय आहे. म्हणून याप्रमाणे हे विषय लक्षात ठेवा. ऑप्शनल 1-2 याप्रमाणे आपल्याला एकूण 6 महिन्याचा वेळ लागतो. म्हणजेच याप्रमाणे तुमचा डिसेंबर पर्यंत अभ्यासक्रम संपतो आणि मेन्स असणार आहे ॲन ॲव्हरेज मार्च एप्रिल मध्ये. 3 महिने अगोदर आपण प्रिपेअर्ड होतो. आणि ज्या विद्यार्थ्याला 2026 साठी तयारी करायचं आहे त्याचं डिसेंबर पर्यंत ऑप्शनल होणं जरुरीच आहे, कारण तो जानेवारी पासून पुढे जानेवारी-फेब्रुवारी पासून नेक्स्ट इयरच्या प्रीचा अभ्यास करेल. आणि त्याला आता काय करणं गरजेचं आहे? जून जुलै ते डिसेंबर मध्ये 2026च्या फक्त मेन्सचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि लिटरली असं मी ऐकतोय अनेक विद्यार्थ्यांकडून की सर 2026 साठी मला डिस्क्रिप्टिव्ह प्रमाणे तयारी करायचं आहे आणि आता तो कुठले बॅच लावलाय? मराठी कंपल्सरी, इंग्लिश कंपल्सरी, मॅथची बॅच. आता जून मध्ये मॅथची बॅच लावलेली आहे. एकतर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला मॅथ क्वालिफाईड आहे, ज्याचं काही वेटेज नाही आहे. इंग्लिश मराठी क्वालिफाईड पेपर आहे आणि बॅच लावली आहे इंग्लिश मराठीची, ज्याचं मेन्सला 0 व्हॅल्यू आहे. मग हे कशामुळे होतंय? फरकच समजला नाही. कंबाईन काय आणि राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह काय, ह्या दोन्ही मधला फरक या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्याला विचार करून प्रिपेअर करणं गरजेचं आहे. सोप्या भाषेत आता जून पासून डिसेंबर पर्यंत त्यांनी मेन्सचे विषय GS प्लस ऑप्शनल करणं गरजेचं आहे 26च्या तयारीसाठी. आणि जर 25ची तयारी करत असेल
तर 25च्या तयारीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं त्यांनी आता फक्त ऑप्शनलला 1-2 तास वेळ अभ्यासासाठी दिला पाहिजे पुढचे 6 महिने, आणि बाकी फुल डे जीएसचे विषय जे पूर्व परीक्षेला आहेत ते मजबूत करणे. पण 3-3.5 महिन्यापेक्षा जास्त वेळ आता पूर्व परीक्षेला आहे, तर या काळात हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी एवढं डीप मध्ये करावा, एवढं वास्ट परफेक्ट बनवावा की मेन्सचा सुद्धा 50% पेक्षा जास्त अभ्यास झाला पाहिजे, असा कॉन्फिडन्स आला पाहिजे. किमान हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी ह्या 4 विषयाचा मेन्सचा 50% पेक्षा जास्त सिलेबस कव्हर करता आला तर तुम्ही प्री तर निघाल, पण मेन्ससाठी पण तयार राहाल. याप्रमाणे येणाऱ्या राज्यसेवेसाठी तयारी करू शकता. आणि ज्यांचा 26च्या पॉईंट ऑफ तयारी करायचं आहे त्यांनी मात्र शिस्तबद्धपणे इथून 6 महिने जीएसचे जे 4 विषय आहेत ते आणि प्लस ऑप्शनल याप्रमाणे 6 महिने अभ्यास कन्सिस्टंटली क्लास लावा, विषय अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा, जसं करायचं ते करा, पण 6 महिने ते करणं गरजेचं आहे. जानेवारी फेब्रुवारी पासून प्रीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. नेक्स्ट इयरला एप्रिल किंवा मे मध्ये पूर्व परीक्षा राहील आणि त्याची मेन्स पुन्हा तिथून 4-5 महिन्यावर राहील. याप्रमाणे शेड्यूल पुढे मेंटेन होईल. म्हणून 25 किंवा 26ची तयारी करताना विद्यार्थ्यांनी या प्रपोर्शननुसार आपलं तयारीबद्दलचं घटक सुनिश्चित करणं, आपला ऑब्जेक्टिव्ह तसा मेंटेन ठेवणं जरुरी आहे. कारण मी वेळ देतोय, तुम्हाला वेळ द्यावा लागेल आणि याप्रमाणे मी अभ्यास करून घेतोय, क्लास तसा घेतोय. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे इथून पुढे डिस्क्रिप्टिव्हच्या सगळ्या विषयाची डेली एक डिस्क्रिप्टिव्हची टेस्ट, जे आता लास्ट बॅचला आपण घेत होतो, ऑप्शनलची डेली 10 मार्काची एक टेस्ट, तसंच याही बॅचमध्ये डेली 10 मार्काची एक रायटिंगची टेस्ट पुढे कंटिन्यू होणार आहे. यामुळे तुमच्या रायटिंगचा इश्यू राहत नाही, रायटिंगच्या स्किल बद्दलचा प्रश्न राहत नाही, कंटेंट काय टाकू, रायटिंग कसं करू, रायटिंग स्किल काय करू ह्याबद्दलचे प्रश्न कुठलेही राहत नाहीत. याप्रमाणे इथून पुढे तयारी करण्याचा हा पार्ट याप्रमाणे असणार आहे. इथून 6 महिन्यामध्ये जर पेपर 1, 2, 3, 4च्या बघितल्या तर आपले टोटल 40 टॉपिक आहेत आणि त्याच्यावर अवरेज 200 टेस्ट. हे जेव्हा आपण डेली टेस्ट बघतो त्याप्रमाणे आपण जवळपास 200 टेस्टकडे जातो. वीकली 100 मार्काच्या 150 मार्काच्या टेस्ट असतात आणि डेली 10 मार्काची टेस्ट असते. याप्रमाणे याचं प्रपोर्शन बघितलं तर आपण ऑलमोस्ट 200 टेस्टकडे जातो. एवढ्या टेस्ट आणि एवढा दिवस लेक्चर एकमेव ऑप्शनल आहे जो मी ऑलमोस्ट 6 महिन्यापर्यंत घेतो. एवढे दिवस कोणीही विषय घेत नाही. 6 महिने ऑप्शनल कुठलाच विषयाचा घेतला जात नाही. अगदी पॉलिटिकल सायन्स सुद्धा ऑप्शनल कोणी घेत नाही. दिल्लीमधले सुद्धा क्लासेस एवढे दिवस घेत नाहीत. किती 3 महिने 4 महिन्यामध्ये एवढ्या दिवसामध्ये पूर्ण होतात. मग आता विचार करा वेळ बी का देतोय, कारण मला माहिती आहे की तुम्हाला नव उदारवाद म्हणजे काय, नव मार्क्सवाद म्हणजे काय, स्त्रीवाद म्हणजे काय हे तुम्हाला माहिती नाही. समानतेचा सिद्धांत म्हणजे काय, समतेचा सिद्धांत म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागणार आहेत. सो ऑब्व्हियसली वेळ द्यावा लागतो. म्हणून वेळ लागेल, पण विषय परफेक्ट बनवायचा आहे आणि परफेक्ट फक्त 500 मार्काचा बनत नाही, सोबत 450 मार्काचा बनतो. म्हणून 950 मार्काच्या तयारीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपल्याला यापुढे या विषयाच्या तयारीबद्दल प्रिपेअर्ड करायचं आहे. आपल्या विषयाला असाच खास फोकस करायचा आहे. तर आपलं तेवढं कमांड देणं, तेवढा कॉन्फिडन्स ठेवणं, तेवढी कन्सिस्टंटली तयारी करणं या ठिकाणची रिक्वायरमेंट आहे. याप्रमाणे आपण पुढे इथून पुढे क्लासमध्ये सगळे या टॉपिकचे प्रिंटेड नोट्स टॉपिक वाईज एकत्रपणे आणि त्यासोबत त्या टॉपिकवर डेली टेस्ट 10 मार्काची, वीकली टेस्ट 70-75 मार्कांची, 100-125 मार्कांची आणि पुढे मग पूर्ण पेपरवर 250 मार्काची तयारी करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ही पुढे पेपर आपण घेतोय. आणि 6 महिन्यापर्यंत ह्या विषयाचं तयारी क्लासमध्ये ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही माध्यमातून हा जे लेक्चर क्लास आहे हा लाईव्ह ऑनलाईन पण असणार आहे आणि ऑफलाईन पण असणार आहे. दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूने दररोज दुपारी 1:30 वाजता हा आपला क्लास असणार आहे. 1:30 ते 3:30 या वेळामध्ये हे लेक्चर असणार आहेत. आपल्या पेरा इन्स्टिट्यूटच्या ॲपवरती हे लेक्चर असेल लाईव्ह, आणि लाईव्ह लेक्चर झाल्यानंतर संध्याकाळी 6 नंतर रेकॉर्डेड स्वरूपातही बघता येईल. म्हणजे जर त्याच लाईव्ह टाइममध्ये बघितलं नसेल किंवा बघता आलं नसेल तर संध्याकाळी ते रेकॉर्डेड स्वरूपातही नंतर बघता येतं. आणि एकूणच हे जे लेक्चर्स आहेत हे आपले 6 महिने चाललेत, तर हे लेक्चर्स पुढे बघता येणार आहेत 18 महिन्यापर्यंत. म्हणजे ऑनलाईन मध्ये तो पुढे 18 महिन्यापर्यंत लेक्चर बघू शकतो, म्हणजे 1.5 वर्ष. कारण नेक्स्ट इयरच्या मेन्स पर्यंत बघता यावं या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी तो वेळ देतोय. कारण नेक्स्ट इयरची मेन्स आता इथून पुढे 18 महिन्यावर दिसते, तर याप्रमाणे ते त्याला नेक्स्ट इयरच्या मेन्स पर्यंत लेक्चर बघता येतील आहे. आणि लाईव्ह एकदा बघता येतं आणि त्यानंतर आणखी 2 वेळेला हे लेक्चर बघता येतील. असे एकूण 3 लेक्चर्स
बघता येतील याप्रमाणे ऑनलाईन पॅराशूटच्या ॲपवरती हा कोर्स आपला असणार आहे. आणि दररोज आता मी बोललो त्याप्रमाणे लेक्चरचं शेड्यूल सोमवार ते शुक्रवार लेक्चर असणार आहेत, शनिवारी टेस्ट असणार आहे. आणि याप्रमाणे दररोज इथून पुढे 6 महिन्यापर्यंत पेपर 1 पेपर 2 ऑप्शनल प्लस GS2 याप्रमाणे तयारी करून घेणे हा आपला या ऑप्शनल सब्जेक्टचा ऑब्जेक्टिव्ह आहे. तुम्हाला सिलेबस काय आहे त्याची ओळख दिली आहे, या सिलेबसमध्ये काय काय बघायचं आहे, कशाप्रमाणे तयारी करायचं आहे याच्याबद्दलचा पार्ट आपण उद्यापासून पुढे सुरुवात करू. आज हा पहिला इंट्रोडक्शन लेक्चर होता. सिलेबस काय आहे, पॅटर्न कसा आहे, प्रपोर्शन किती आहे, काय करायला पाहिजे याबद्दल सांगितलंय. आता या विषयाच्या तयारीसाठी माझ्याकडे काय मटेरियल असायला पाहिजे, मी काय काय डेली करू, त्याच्यासोबत माझ्याकडे साहित्य काय असणं गरजेचं आहे. इथून पुढे तयारीमध्ये मला एक्झॅक्ट अप्रोच करावं यासाठी आयोगाचे प्रश्न कसे असणार आहेत, आयोग किती प्रश्न कसे विचारले याच्या रिलेटेडचं अनालिसिसचं लेक्चर उद्याला होईल. आणि उद्या थोडंसं सिलेबसची सुरुवात इंट्रोडक्शन पण होईल. आणि मग देन परवापासून एक्झॅक्ट टॉपिक जो मी आज दाखवला त्याप्रमाणे पेपर 1 पार्ट 1 च्या टॉपिक पासून इमिडिएटली आपण सिलेबसला सुरुवाती करणार आहोत. तर इथं आपण आज थांबूयात, बाकी पार्ट उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू.